त्यानंतर आपण बघणार आहेत भारतीय कामगार बाजार. ही कन्सेप्ट कशाची आहे? लेबर इकॉनॉमिक्समधली आहे. लेबर इकॉनॉमिक्समधली ही कन्सेप्ट आहे, ती आपण बघणार आहे. त्याच्यामधलं पहिलंच जे आहे चॅप्टर जे आहे ते आहे भारतीय कामगार बाजार. त्याच्याबद्दल आपण काही माहिती जाणून घेऊयात. सर्वात प्रथम आपण काय करूया, त्याची प्रस्तावना बघूया. प्रस्तावनेमध्ये काय दिलेलं आहे की कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासामध्ये कामगार बाजाराला अत्यंत महत्त्वाचे स्थान असते. जगामध्ये विविध देश आहेत. त्या देशांमध्ये त्या देशाची जर अर्थव्यवस्था चालायची असेल ना, तर त्याच्या विकासासाठी कोणत्या आर्थिक विकासासाठी कामगार वर्ग हा अत्यंत महत्त्वाचा असतो. त्याची प्रक्रिया केवळ जमीन, भांडवल आणि तंत्रज्ञानावर अवलंबून नसून त्यासाठी सक्षम, कार्यक्षम आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता असते. कामगार हा उत्पादनाचा सजीव घटक असून तोच आर्थिक विकासाचा खरा कणा आहे. भारतासारख्या विकसनशील देशात जिथे लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे, तिथे कामगार बाजाराचे महत्त्व अधिक वाढते. सर्वांनाच माहिती आहे आपला भारत देश आहे, त्या भारत देशामध्ये सर्वात जास्त काय आहे? लोकसंख्या आहे. तर सर्वात जास्त लोकसंख्या असल्यामुळे काय आहे, भारताला एक फायदा आहे की सर्वात जास्त लोकसंख्या असल्यामुळे आपण काय करू शकतो, सर्वात जास्त रोजगार निर्माण करू शकतो. आणि रोजगार निर्माण केल्यामुळे काय होईल, कामगार वर्ग देखील वाढेल. आणि कामगार वर्ग वाढला की कामगार बाजार ॲटोमॅटिकली वाढेल. आणि हा कामगार बाजार वाढल्यामुळे काय होईल, आर्थिक विकास नक्कीच होईल. तर त्यासाठी आपल्याला काय पाहिजे, अशा प्रकारचे कामगार पाहिजेत जे कसे असतात, सक्षम, कार्यक्षम आणि प्रशिक्षित असायला पाहिजे. नुसतं तंत्रज्ञान, जमीन, पैसा, भांडवल असून उपयोग नाही आहे. तर कामगार हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. दुसऱ्यात सांगितलेलं आहे की भारतीय अर्थव्यवस्था ही कशी आहे, शेतीप्रधान आहे, उद्योगप्रधान आहे आणि सेवाप्रधान आहे. म्हणजेच काय, प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र. प्राथमिक क्षेत्र हे कशाबद्दल आहे, शेतीबद्दल आहे. द्वितीय क्षेत्र हे कशाबद्दल आहे, उद्योगाबाबत आहे. आणि तृतीय क्षेत्र हे सेवांबाबत आहे. तर आपली भारतीय अर्थव्यवस्था ही कशी आहे, शेतीप्रधान आहे, उद्योगप्रधान आहे आणि सेवाप्रधान आहे. अशा तिन्ही स्वरूपांची वैशिष्ट्य एकाच वेळी दर्शवते. त्यामुळे भारतीय कामगार बाजाराला अत्यंत विविध, व्यापक आणि गुंतागुंतीची सुद्धा आहे. कशी आहे, गुंतागुंतीची आहे. कारण एकाच वेळेस शेतीप्रधान, उद्योगप्रधान आणि सेवाप्रधान ह्या तिन्ही पण क्षेत्रामध्ये कामगार वर्ग गुंतलेले आहेत. या बाजारामध्ये काही कामगार कसे आहेत, तर कुशल आहेत, काही कामगार अर्धकुशल आहेत, काही कामगार अकुशल आहेत. ग्रामीण व शहरी कामगार जे आहेत ते कसे आहेत, संघटित आहेत, काही असंघटित आहेत, त्या क्षेत्रामध्ये काम करतात. आता कुशल कामगार म्हणजे काय, तर कुशल कामगार म्हणजे अभ्यास करून, विविध तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःला कुशल बनवणे, त्याला काय सांगणार, कुशल कामगार. त्याचं उदाहरण म्हणजे काय, एखादी IT कंपनी आहे, IT कंपनी आहे आणि IT कंपनीमध्ये काम करण्यासाठी काही कामगारांची गरज आहे. तर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे कामगार काम करू शकत नाही. ज्यांना कोडिंग येत असेल, ज्यांना कॉम्प्युटरचं नॉलेज असेल, अशा प्रकारचेच कामगार तिथं काम करू शकतात. अशा कामगारांना आपण काय सांगणार, कुशल कामगार. म्हणजे ते एखाद्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य प्राप्त केलेले आहे आणि काय आहेत, त्या क्षेत्रात कुशल आहेत, ते झाले कुशल कामगार. काही कामगार कसे असतात, अर्धकुशल. अर्धकुशल कामगार म्हणजे काय की काही प्रमाणामध्ये त्यांच्यामध्ये कुशलता आहे आणि काही प्रमाणामध्ये त्यांच्यामध्ये कुशलता नाही आहे. असे कामगार म्हणजे अर्धकुशल कामगार. याच्यामध्ये आपण एक्झाम्पल काय बघू शकतो,
अर्धकुशल कामगारांमध्ये जे बिल्डिंग बांधण्यासाठी कामगार असतात ना, त्यातले जे काही कामगार असतात ते कसे असतात? अर्धकुशल कामगार असतात. म्हणजे काही यांना माहिती असतं की बिल्डिंग कशी बांधायची, काय करायचं आहे, त्यांच्यामध्ये काही कुशलता असते. पण त्यांना प्रॉपर प्लॅनिंग नसतं की कोणत्या ठिकाणी काय बांधायचं, कशा बांधल्यामुळे त्या इमारतीला चांगलं स्ट्रक्चर येईल. ते कोण ठरवतं? इंजिनियर ठरवतात. त्यामुळे त्यांना काही गोष्टी माहिती असतात, काही गोष्टी माहिती नसतात. त्यामुळे ते कुठले झाले? अर्धकुशल कामगार. त्यानंतर झाले अकुशल कामगार. अकुशल कामगार म्हणजे काय? की ज्यांच्यामध्ये कुशलताच नाही आहे, प्रावीण्यच नाही आहे. म्हणजे ते कुठल्याही प्रकारचं काम करू शकतात. यामध्ये जे अकुशल कामगार असतात ना, त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये कामं करायला लागतात. म्हणजे जड कामं असतात ना, जड कामं ते मोस्टली कोण करतं? अकुशल कामगार. म्हणजे बिगारीचं काम असेल किंवा रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरती सामान वाहून नेण्याचं काम असेल. म्हणजे ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं कौशल्य दाखवण्याची गरज नसते, विदाऊट कौशल्याचं कोणीही ते सहज काम करू शकतं. असे कामगार कोण झाले? अकुशल कामगार. त्यानंतर आहेत ग्रामीण आणि शहरी कामगार. गावामधले कामगार आणि शहरामधले कामगार या दोघांमध्ये देखील फरक आहे. त्याच्यानंतर येते पुढची कन्सेप्ट म्हणजे संघटित आणि असंघटित क्षेत्र. संघटित क्षेत्र म्हणजे काय? की असं क्षेत्र ज्या ठिकाणी कामगार जे असतात ते काय असतात? मोठ्या प्रमाणात असतात. काय असतात? आता समजूया की एखादी कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये 1000 कामगार आहेत. किती आहेत? 1000 कामगार. त्या 1000 कामगारांना काय मिळतं? PF म्हणजे काय? प्रोव्हिडंट फंड. म्हणजे रिटायर झाल्यानंतर जो भत्ता मिळतो त्याला काय सांगतात? प्रोव्हिडंट फंड. त्यानंतर तिथे जे काम करणारे कामगार असतात, कुठे? संघटित क्षेत्रात, त्यांना आरोग्य सेवा देखील मिळतात. आरोग्य सेवा मिळतात. त्यांना विविध प्रकारच्या फॅसिलिटी मिळतात, विविध प्रकारचे भत्ते मिळतात. त्यांना कुठली अडचण आल्यास त्यांचा एक लीडर असतो. तो लीडर ते प्रश्न सोडवत असतो. हे काय झालं? संघटित क्षेत्र. तर संघटित क्षेत्रामुळे असल्यामुळे तिथे लोकांना आणि कामगारांना फायदा होतो. परंतु असंघटित क्षेत्रामध्ये असं कुठल्याही प्रकारचं नसतं. असंघटित क्षेत्र म्हणजे जिथे कामगार संघटित नसतो. त्यांना कुठल्याही प्रकारच्या फॅसिलिटी नसतात. त्यांना कुठल्याही प्रकारची कंपनी किंवा काही आरोग्य सेवा देत नसतात. त्यांना कॅब फॅसिलिटी मिळत नसते. त्यांना निर्वाह भत्ता किंवा प्रोव्हिडंट फंड मिळत नसतो. हे झालं असंघटित क्षेत्र. तर कामगारांमध्ये हे 2 प्रकारचे क्षेत्र पडतात, संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्र. ही आपण बघितली भारतीय कामगाराबद्दलची प्रस्तावना. त्यानंतर आपण बघणार आहे भारतीय कामगार बाजाराचा अर्थ. भारतीय कामगार बाजार म्हणजे भारतातील विविध आर्थिक क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या कामगारांचा पुरवठा आणि मागणी यांचा परस्पर संबंध होय. म्हणजेच काय? तर भारतामध्ये आर्थिक क्षेत्रांमध्ये जे पण काम करू इच्छितात अशा वर्गांचा गट, ज्यामध्ये काय? पुरवठा दाखवला जातो, मागणी दाखवली जाते. मागणी आणि पुरवठ्याच्या बेसिसवरती कामगारांची संख्या ठरवली जाते. ज्या ठिकाणी कामगार आपली श्रम सेवा विक्रीसाठी उपलब्ध करून देतात आणि उद्योग, शेतकरी किंवा संस्था त्या श्रमसेवेची मागणी करतात, त्या व्यवस्थेला आपण काय म्हणणार? कामगार बाजार म्हणणार. म्हणजे एक प्रकारचं बाजारच झालं. उद्योग, शेतकरी आणि इतर संस्था. आपण बाजारामध्ये गेल्यावरती आपल्याला समजेल की तिथे कोण कोण आहेत. उद्योजक आहेत, म्हणजे विविध कंपन्या आहेत. उद्योग आहेत, मोठमोठ्या औद्योगिक कंपन्या आहेत. त्याच्यानंतर शेतकरी वर्ग आहे, ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये शेती आहेत. काही संस्था आहेत. तर यांना काय? कामगारांची गरज असते. का? तर स्वतःचा विकास आणि देशाचा विकास करण्यासाठी
आणि स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी यांना कसली गरज असते? कामगारांची. तर मग हे काय करतात? हे मागणी करतात. कशाची मागणी करतात? कामगारांची मागणी करतात. आणि पुरवठा देण्याचं काम कोण करणार? कामगार करणार. कामगार करणार. कामगार काय देणार? श्रम. तिथे काय करणार? श्रम. तर हे झालं कशा प्रकारे पुरवठा आणि मागणी यांचा संबंध या भारतीय कामगार बाजारामध्ये असतो हे आपण समजून घेतलेलं आहे. या बाजारात खालील घटकांचा समावेश होतो. कोणत्या कोणत्या घटकांचा समावेश होतो? तर पहिलं म्हणजे शेती, उद्योग आणि सेवा क्षेत्र. म्हणजे प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक क्षेत्र. त्यानंतर बघितलं आपण यामध्ये ग्रामीण आणि शहरी कामगार यांचा देखील समावेश होतो. त्यानंतर बघितलं कुशल कामगार, अर्धकुशल कामगार आणि अकुशल कामगार. त्यानंतर बघितलं आहे आपण की संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्र हे देखील याच्यामध्ये समाविष्ट असतात. तर आपल्याला जर क्वेश्चन विचारला की भारतीय कामगार बाजाराचा अर्थ स्पष्ट करा, तर त्याच्यामध्ये हे सगळे घटक आले पाहिजे. तर ह्या कामगार घटकांमध्ये काय काय येतं? असं समजा की हा एक बाजार आहे. ह्या बाजाराला आपण नाव दिलं कामगार बाजार. कामगार बाजार. कुठला पण बाजार असतो त्या बाजारामध्ये काय असते? विक्री आणि खरेदी. म्हणजेच काय? तर ही कंपनी आहे. ही कंपनी काय करेल? लोकांना विकत येईल कामासाठी. म्हणजेच काय? खरेदी. ही कोण खरेदी करेल? कंपनी खरेदी करेल. त्याच्या बदल्यात त्यांना काय मिळतो? मोबदला मिळतो. हे झालं मार्केटचं स्ट्रक्चर. भारतातील कामगार बाजार केवळ आर्थिक घटक नसून तो कसा आहे? सामाजिक आहे, सांस्कृतिक आहे आणि प्रादेशिक देखील आहे. या गोष्टीने तो प्रभावित झालेला आहे. म्हणजे तो केवळ एक आर्थिक घटक नाही आहे की फक्त पैसा कमवण्याचं माध्यम आहे असं नाही आहे. तर ते कसं आहे? तो एक सामाजिक आहे. तो कसा आहे? सांस्कृतिक आहे. तो देखील प्रादेशिक पण आहे. आणि या गोष्टींनी त्याच्यावरती काय पडलेला आहे? प्रभाव पडलेला आहे. कुठल्याही ठिकाणी आपण काम करायला जातो, काम करायला गेलो तिथे आपल्याला दिसतंच की सामाजिक वर्गाचा प्रभाव पडलेला असतो कामगारांवरती. सांस्कृतिक विभागाचा देखील प्रभाव पडलेला असतो आणि प्रदेशाचा देखील कामगारांवरती प्रभाव पडलेला असतो. याचं उदाहरण आहे मुंबईमध्ये. सांगतो की मुंबईमध्ये फक्त मराठी लोकच काम करू शकतात. म्हणजे ते काय झालं? प्रदेशाचा प्रभाव पडलेला आहे. ओके, ह्या तुम्हाला कन्सेप्ट समजले असतील. पुढची कन्सेप्ट आपण समजून घेऊयात. पुढची कन्सेप्ट आहे कामगार आणि कामगार बाजाराचे स्वरूप. इथं आपल्याला काय बघायचं आहे? तर कामगार बाजाराचं स्वरूप बघायचं आहे. तर स्वरूप म्हणजे काय? नेचर. कशाचं? कामगार बाजाराचं. तर आपण पहिलं बघूया की पहिला पॉईंट आहे तो कामगार हा मानवी घटक आहे. कसा आहे? कामगार हा एक मानवी घटक आहे. कसा तो? तर कामगार हा जिवंत माणूस असल्यामुळे त्याला काय असतात? भावना असतात, त्याच्या इच्छा असतात, त्याच्या गरजा असतात, त्याच्या अपेक्षा असतात आणि एक सामाजिक बांधिलकी देखील असते. त्यामुळे त्याचे वर्तन यांत्रिक नसते. म्हणजे जो मनुष्य जो काम करणारा असतो ना, तो कुठल्याही प्रकारचा रोबोट नाही आहे. हे लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये काय असतात? भावना असतात, इच्छा असतात आणि गरजा असतात. तो एका रोबोटसारखं काम करत नाही. जसं रोबोटला सांगतात एखादी ऑर्डर दिली, हे काम कर, ते काम कर, तो कुठल्याही प्रकारचा विचार न करता ते काम करतो. परंतु मनुष्य तसं नाही करत. मनुष्यामध्ये काय आहेत? भावना आहेत, त्याच्या गरजा आहेत आणि त्याच्यानुसार तो स्वतःच्या बुद्धीचा वापर करून ते काम करत असतो. त्यामुळे त्याला काय सांगतात? हा एक मानवी घटक आहे. दुसरं आहे कामगार सेवा हे नाशवंत असतात. आता मला सांगा ही सेवा नाशवंत कशी काय? नाशवंत असणे म्हणजे काय? की संपते. नाशवंत आहे. कामगार सेवा ही कशी आहे? नाशवंत आहे. कामगाराची सेवा साठवून ठेवता येत नाही. त्यामुळे याला काय सांगतात? नाशवंत. आता समजा एखादा उद्योग आहे. उद्योगमध्ये ऑइल आपण बाहेर देशातून मागवलं. पेट्रोल वगैरे बाहेर देशातून आवडलं, कच्चं ऑइल, कच्चं तेल. ते आपण काय करू शकतो? साठवून ठेवू शकतो. परंतु जे कामगार लोक
सेवा देतात, जे श्रम करतात, ते श्रम आपल्याला साठवून ठेवता येत नाही. एकदा त्यांनी श्रम केलं की श्रम ते काय होतं, वापरलं जातं. त्याच्यामुळे ते काय होतात, नाशवंत असतात. कामगाराने काम केले नाही तर ती सेवा कायमची नष्ट होत असते. त्याच्यामुळे कामगार सेवा ही कशी असते, नाशवंत असते. तिसऱ्या पॉईंटमध्ये दिलं आहे की कामगार व श्रम वेगळे करता येत नाही. म्हणजे कामगार करणारा मनुष्य आणि त्याचं असणारं श्रम हे काय आहे, एकच आहे. एकाच गोष्टीच्या ह्या दोन बाजू आहेत, आपल्याला ते वेगवेगळ्या करता येत नाही. कामगार एक मनुष्य आहे, फिजिकली आहे, आणि श्रम हे त्याच्या कष्टातून दिसून येतं. ह्या दोन्ही गोष्टी मिळून काय होतात, श्रमसेवा तयार होते. त्याच्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला काय वेगळ्या करता येत नाही. चौथा पॉईंट दिलेला आहे की कामगारांची हालचाल म्हणजेच काय, स्थलांतर. कामगार काय करतात, स्थलांतर करतात. कसं करतात, भौगोलिक व्यावसायिकदृष्ट्या स्थलांतर करतात. भौगोलिक स्थलांतर म्हणजे काय, की आपल्याला आपला महाराष्ट्र आणि आपला भारत आपल्याला माहीतच आहे. समजा इकडे आहे मुंबई, हा आहे मुंबई, आणि इकडचा रिजन आहे विदर्भ. तर विदर्भातले लोक काय करतात, मुंबईसारख्या ठिकाणी स्थलांतर करतात. म्हणजे काय, याला म्हणतात भौगोलिक स्थलांतर. भौगोलिक का स्थलांतर करतात, तर इथली जी भौगोलिक जी रचना आहे ना, ती त्या लोकांसाठी योग्य नाही आहे. म्हणजेच काय, तिथे कमी प्रमाणामध्ये पाणी असेल, शिक्षण असेल, तिथे कमी प्रमाणात पाऊस असेल, ही झाली भौगोलिक रचना. त्यामुळे काय करतात, कामगार लोक स्थलांतर करतात. त्यानंतर झालं व्यावसायिकदृष्ट्या. आता सेम तेच उदाहरण बघूया आपण. तेच उदाहरण बघूया की मुंबईसारख्या ठिकाणी काय आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये नोकऱ्या आहेत, परंतु दुसऱ्या इतर ठिकाणी कमी प्रमाणामध्ये नोकऱ्या आहेत. तर नोकऱ्यांची कमतरता असल्यामुळे काय होतं, इकडचे जे कामगार लोक असतात ते काय, ज्या ठिकाणी नोकरी असतात मोठ्या प्रमाणे त्या ठिकाणी शिफ्ट होतात, म्हणजे जाण्याचा प्रयत्न करतात. तसं आपण बघितलं हे आपल्या भारतामध्ये झालं. कधी कधी काय होतं, आपल्या भारतातले जे काही लोक असतात ते परदेशात देखील नोकरीसाठी जात असतात. मात्र भारतात सामाजिक, आर्थिक आणि भाषिक अडथळ्यांमुळे स्थलांतर मर्यादित आहे. भारतामध्ये काय आहे, सामाजिक गोष्टी आहेत, एक समाज आहे. समाजामुळे काय होतं माहिती आहे का, की लोकांना एक समाजाची ओढ निर्माण झाली असते. त्यामुळे एका समाजामध्येच काम करायला लोकांना आवडतं. त्याच्यामुळे काय, आणखीन दुसरं आहे की भाषिक अडचण. आपला मराठी माणूस साऊथ, दक्षिण भारतात गेल्यानंतर त्या ठिकाणी फक्त इंग्लिश आणि तिकडची तेलुगू, कन्नड, मल्याळम ह्या भाषा बोलल्या जातात. तर ह्या भाषा बोलल्यामुळे काय होतं, आपल्या लोकांना अडथळा निर्माण होतो. त्यामुळे हे लोक, जे मराठी लोक आहेत, ते तिकडे जाण्यास प्राधान्य देत नाहीत. म्हणजे काय होतं, अडथळा निर्माण होतो. म्हणजे काय आहे, स्थलांतर काही गोष्टींमुळे काय आहे, मर्यादित देखील आहे. त्यानंतरचा आहे कामगार विषम स्वरूपाचा असतो. कामगार कसा असतो, विषम स्वरूपाचा असतो. सर्व कामगार हे कसे समान नसतात. काही कामगार कसे असतात, कुशल असतात, त्याच्यामध्ये कौशल्य भरलेले असतात, त्याच्यामध्ये त्यांनी शिक्षण घेतलेले असतात. काही कामगारांना कसा असतो, अनुभव असतो, 10-12 वर्षाचा अनुभव असतो. काही कामगार कसे असतात, फ्रेशर असतात, नवीनच असतात, त्यांना कुठल्याही प्रकारचा अनुभव नसतो. त्यामुळे काय होतं, यांच्या फरकामुळे काय होतं, बाजारामध्ये जी मॅकॅनिझम असते कामगारांची, ही कशी असते, वेगवेगळी असते. त्याच्यामुळे याचा प्रभाव कशावरती पडतो, उत्पन्नावरती पडतो आणि बाजार भावावरती देखील पडतो. जे कौशल्य कामगार असतात त्याची डिमांड जास्त असते. अनुभव कामगार असतात त्यांचीसुद्धा डिमांड जास्त असते. आणि जे नवीन फ्रेशर्स असतात, जर त्यांच्यामध्ये टॅलेंट असेल त्यांची देखील डिमांड असते. परंतु ह्या तिन्ही यांना समान स्वरूपाचं व्याप्ती नसते. तिन्ही यांचा रोल वेगवेगळा असतो.
त्यानंतर आपण बघूया भारतीय कामगार बाजाराची भूमिका. इथे आपल्याला काय बघायची आहे, कामगार बाजाराची भूमिका स्पष्ट करायची आहे. याची भूमिका कशी आहे, वेगवेगळी आहे. तर भूमिका म्हणजे नक्की काय, तर भारतीय कामगार बाजार काय योगदान देऊ शकतं, त्याची भूमिका काय आहे एखाद्या गोष्टीच्या मागे. तर पहिल्यांदा आपण बघूया की याची भूमिका पहिली आहे की ते काय करतं, आर्थिक विकासाला चालना देतं. तर कामगार बाजार आर्थिक विकासाला कसं चालना देणार, तर समजा की हे एक प्रकारचं कामगार बाजार आहे. कामगार बाजार आहे. आपण बघितलं कामगार बाजारामध्ये कोण कोण असतं, सांगा बरं कोण कोण असतं कामगार बाजारामध्ये. कामगार बाजारामध्ये कोण असतं, कामगार असतो. त्याच्यानंतर इंडस्ट्री असते, म्हणजेच काय असतात, उद्योग असतात. त्यानंतर काय बघितलं, कामगार याच्यामध्ये खरेदी होते, विक्री होते, श्रम असतं. अशा आपण 4-5 गोष्टी बघितलेल्या आहेत. संघटित क्षेत्र असतं, असंघटित क्षेत्र असतं, कुशल कामगार असतात, अकुशल कामगार असतात. हे कसलं झालं, कामगार बाजाराचे घटक झाले. तर हे काय करतात, कामगार बाजार असतो ना, याच्यामध्ये ते उत्पादन तयार करतात, वस्तू आणि सेवा देतात, आणि यामुळे काय होतं, देशाला आपल्या फायदा होतो. आणि एकदा का देशाला फायदा व्हायला लागला की आर्थिक विकास व्हायला सुरुवात होते. त्यामुळे कामगार वर्ग हा डायरेक्टली आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी गरजेचा असतो. उद्योग, शेती आणि सेवा क्षेत्रातील उत्पादनासाठी आवश्यक मनुष्यबळ कामगार बाजार पुरवत असतो. त्यामुळे काय होतं, आपली आर्थिक वाढीस गती देखील मिळते. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट आहे की औद्योगिक विकासात मदत होते. आत्ताच सांगितलं, औद्योगिक क्षेत्र म्हणजेच काय, कारखाने आले, बांधकाम क्षेत्र आलं, लघु उद्योग आले, IT क्षेत्र आलं, सेवा उद्योग आलं. अशा प्रकारचे जे औद्योगिक कामं असतात ना, ते स्वतः यंत्र नाही करू शकत. या ठिकाणी कामगाराची गरज असते. त्यामुळे काय, इथे कामगार उपलब्ध करून देणे हे कोणाचं काम असतं, बाजारात असतं, कामगार बाजाराचं असतं. त्यानंतर काय, रोजगार निर्मिती. वाढत्या लोकसंख्येच्या मानाने रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम पण कोण करतं, कामगार बाजार करतं. कामगार बाजारामध्ये काय असतात, विविध प्रकारची डिमांड असते, म्हणजेच काय, मागणी असते. जर कामगार बाजारामध्ये मागणी जर असेल कसली, कामगारांची, तर पुरवठा देखील झाला पाहिजे. जर पुरवठा होत असेल, त्यामुळे काय होणार आहे, रोजगार निर्मिती होणार आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे वेतन निर्धारण. कामगारांच्या मागणी व पुरवठ्याच्या आधारे वेतनाचे स्तर निश्चित असतात. आता IT क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांचा पगार वेगळा असतो, कंपनीमध्ये काम करणाऱ्यांचा पगार देखील वेगळा असतो. त्यानंतर एक मेकॅनिकलचा पगार देखील वेगळा असतो, एका शिक्षकाचा पगार देखील वेगळा असतो. म्हणजे वेतन हे त्याच्या कौशल्यानुसार वेगवेगळं ठरवलेलं असतं. म्हणजे वेतन हे निर्धारण नसतं, ते त्याच्या कौशल्यावरती आणि विकासावरती अवलंबून असतं. आर्थिक रचना परिवर्तन. शेतीकडून उद्योग व सेवा क्षेत्रांकडे कामगारांचे स्थलांतर होऊन अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण होते. म्हणजेच काय, सुरुवातीला आणि आत्ता पण बघायला गेलं ना, तर सर्वात जास्त जे कामगार वर्ग आहे तो कुठे आहे, शेतीमध्ये आहे. आणि त्यातील काही जे कामगार आहेत ते शेतीकडून स्थलांतर करून कुठे होत आहे, द्वितीय क्षेत्रात आणि तृतीय क्षेत्रात, म्हणजे उद्योगांच्यामध्ये आणि सेवा क्षेत्रामध्ये त्यांचं स्थलांतर होत आहे. तर आपण हे काय बघितलं, कामगार बाजाराची भूमिका. म्हणजे कामगार बाजार देशासाठी काय करू शकतो हे आपण इथे बघितलेलं आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे भारतीय कामगार बाजाराचे महत्त्व. तिथे आपण भूमिका बघितली, इथे आपल्याला महत्त्व बघायचं आहे. तर महत्त्व म्हणजे हे गरजेचं का आहे, भारतीय कामगार बाजार आपल्याला अभ्यासासाठी गरजेचं का आहे. तर आपल्याला ते अभ्यासासाठी गरजेचं का आहे, तर ते काय आहे, उत्पन्नाचं प्रमुख साधन आहे.
बहुसंख्य भारतीय कुटुंबाचे उपजीविकेचे मुख्य साधन हे कामगारांचे उत्पन्न असतं. म्हणजे हे काय करतं, जे कामगार असतात ते काय करतात, उत्पन्न मिळवतात आणि उत्पन्न मिळवल्यानंतर ते उत्पन्न काय करतात, उपजीविकेसाठी वापरतात. त्यामुळे हे काय आहे, उत्पन्नाचं एक प्रमुख साधन आहे. जीवनमान ठरविणारा घटक. रोजगाराच्या संधी व वेतन पातळी यावर लोकांचे जीवनमान अवलंबून असते. आता ज्या प्रकारचे कामगार असतील ना, त्या प्रकारचं तिथलं जीवनमान असतं. म्हणजेच एखादं तुम्ही डॉक्टर बघा आणि एखादं तुम्ही शेती करणारा कामगार बघा, एखादा वेट बिगार काम करणारा कामगार बघा. हा आहे डॉक्टर, हा आहे शेतकरी आणि हा आहे बिगारी. तर ह्या तिन्ही पण यांचं जे असेल ना, लाईफस्टाईल, दैनंदिन जीवन ही वेगळी असेल. डॉक्टरकडे जास्त पैसे असतील, त्याच्यासोबत त्याची जीवनशैली ही वेगळी असेल. शेतकऱ्याकडे मोठ्या प्रमाणात जमीन पण असू शकते. त्याच्याकडे शेतीला असलेले सगळे साधनं असतील. त्याच्यामध्ये शेतकऱ्याकडे कुठल्याही प्रकारची कमतरता नसेल. बिगारी हे कामाला जातील, त्यांच्याकडे जमिनीची कमतरता असेल. त्याची जीवनशैली ही कशी असेल, वेगळी असेल. म्हणजे त्यांचं दैनंदिन जीवन असेल ना, हे प्रत्येकाचं वेगळं असेल आणि त्याच्यावरती काय होतं, त्यांचं जीवनमान ठरत असतं. म्हणजे हे काय आहे, भारतीय कामगार बाजार हे एक जीवनमान ठरवणारा घटक आहे. तो काय करतो, दारिद्र्य निर्मूलन करण्याचं काम करतो. म्हणजे गरीब जर असेल एखादा व्यक्ती, त्याला जर काम मिळालं, कामगार बाजारामध्ये काम मिळालं, तर हळूहळू तो काय करेल, पैसे कमवेल आणि स्वतःला काय करेल, समृद्ध बनवेल. समृद्ध बनवलं तर आपोआपच तो काय होईल, गरिबीतून उंच येईल. म्हणजेच काय, त्याची गरिबी संपुष्टात येईल. त्यानंतर आहे सामाजिक स्तरीय. रोजगार उपलब्ध असल्यास सामाजिक असंतोष, गुन्हेगारी आणि अस्थिरता कमी होते. आता आपण उदाहरण बघूया की गुन्हेगारी कशा प्रकारे कमी होईल. आता समजा एक रामू नावाचा व्यक्ती आहे आणि त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं काम नाही आहे. त्याच्या घरामध्ये एक त्याची जी आई आहे, ती काय आहे, आजारी आहे. आणि आजारी असल्यामुळे तिला कमीत कमी 1,00,000 रुपये लागतात तिच्या उपचारासाठी. रामूने काम शोधून बघितलं, रामूला काम मिळालं नाही. तो कौशल्य त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं नव्हतं, त्याच्यामध्ये त्याला कामसुद्धा मिळालं नाही. त्यामुळे तो काय विचार करेल, अशा वेळेस तो रिकामा बसलेला असेल आणि त्यावेळेस त्याच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येतील की पैसे आणायचे कुठून. त्यावेळेस तो काय करेल, चांगला मार्ग न वापरता वाईट मार्गाचा अवलंब करेल. म्हणजेच काय, गुन्हेगारीला प्रवृत्त होईल, म्हणजे गुन्हेगारी करण्याला सुरुवात करेल. म्हणजेच एखादा व्यक्ती हा गुन्हेगारी करतो, तो स्वतःहून नाही करत, तर त्याला काय, एखादी गोष्ट भाग पाडत असते, त्या मागचं आपल्याला कारण पण असतं. कधी बघितलं का श्रीमंत लोकांना चोरी करताना? श्रीमंत लोक चोरी का नाही करत, गरीब लोकच का चोरी करतात? तर हे पण त्याचे घटक असतात, हे आपल्याला समजलं पाहिजे. तर गरीब असल्यामुळे काय, त्यांच्याकडे विविध प्रकारचे प्रॉब्लेम्स असतात, विविध अडचणी असतात आणि त्या अडचणी पूर्ण करण्यासाठी त्यांना हा प्रकारचा रस्ता अवलंबावा लागतो. पण हा मार्ग कसा आहे, चुकीचा आहे. त्याच्यासाठी सरकारने नवीन योजना देखील आणलेल्या आहेत, जेणेकरून गुन्हेगारी, लोकांमधील असंतोष आणि अस्थिरता कमी होईल. MG नरेगा ही नावाची कन्सेप्ट स्कीम ऐकलीच असेल. सरकार काय करतं, लोकांना रोजगार देत असतं. पुढचा पॉईंट आहे आर्थिक नियोजनास मदत. कामगार बाजाराची माहिती सरकारला धोरण निर्मितीसाठी उपयुक्त ठरते. सरकार काय करतं, कामगार बाजार बघतं. कामगार बाजारामध्ये कशाचा पुरवठा आहे, कशाची मागणी आहे, त्याच्यामध्ये काय बदल केले पाहिजेत, तिथलं लोकांचं स्ट्रक्चर कसं आहे,
तिथे इंडस्ट्री कशा आहेत, उद्योग कसे आहेत, याचा अभ्यास करून सरकार काय करतं, धोरण ठरवतं. धोरण ठरवतं म्हणजे काय, की सरकार एक विचार करतं आणि समाजासाठी, उद्योगासाठी कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या आणण्याचा प्रयत्न करतं. म्हणजेच काय, आर्थिक नियोजनास हे मदत देखील करतं. ओके. तर ही कन्सेप्ट समजलेली आहे. पुढची कन्सेप्ट आहे ती आपण पुढची कन्सेप्ट पण समजून घेऊया. पुढची कन्सेप्ट देखील अत्यंत सोपी आहे, सरळ साध्या सोप्या भाषेमध्ये आहे. पुढे आपल्याला बघायचं आहे की कामगार बाजाराचे वैशिष्ट्य. कामगार बाजाराचे काय काय वैशिष्ट्य आहेत. तर सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य आहे कामगार बाजाराचं, ते आहे मोठा व वाढता कामगार वर्ग. भारतातील लोकसंख्या ही कशी आहे, मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि लोकसंख्या मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे काय होतं माहिती आहे का, प्रत्येकाला काम करण्याची इच्छा होते आणि प्रत्येकाला रोजगार हवा असतो. त्यामुळे काय होतं, प्रत्येकजण ह्या क्षेत्रामध्ये उतरतो. कशामध्ये, कामगार बाजारामध्ये उतरतो. आणि यामुळे काय होतं, मोठं क्षेत्र तयार होतं. कसलं, कामगारांचं. आणि ते क्षेत्र कसं असतं, वाढतच राहतं. यात आणखीन एक नवीन कामगार आला, आणखीन 2-3 कामगार वाढतील, आणखीन 4-5 कामगार आले, आणखीन वाढेल. अशा प्रकारे हे काय होतं, कामगार वर्ग वाढतच जातो. दुसरं आहे याचं वैशिष्ट्य की शेतीवर जास्त अवलंब आहे. म्हणजे इथले जे कामगार आहेत ना, कामगार बाजार आहे, त्या बाजारामधले सगळ्यात जास्त जे कामगार आहेत ते कुठे आहेत, शेतीवरती अवलंबून आहेत. जवळपास 70% तरी आज पण जे आहेत ते कुठे आहेत, शेतीत गुंतलेले आहेत. शेतीमध्ये उत्पादकता फार कमी प्रमाणात आहे, तरी पण देखील काय, जे शेतीतले कामगार आहेत ते कुठे आहेत, शेतीतच गुंतलेले आहेत. त्यांचं उत्पादन कसं आहे, कमी प्रमाणामध्ये आहे. त्यानंतर आहे असंघटित क्षेत्राचे वर्चस्व. असंघटित क्षेत्र आपण पहिल्यांदाच बघितलं की जिथे कुठल्याही प्रकारच्या फॅसिलिटी नसतात, आरोग्य सेवा नसते, फक्त काम करायचं म्हणून काम करतात लोक. त्यांना कुठल्याही प्रकारचा भविष्यातला निधी नसतो, प्रोव्हिडंट फंड नसतो. हे झालं असंघटित क्षेत्र, त्यांचा कोणी लीडर नसतो. पुढचं झालं वैशिष्ट्य बेरोजगारी आणि अपूर्ण रोजगार. ग्रामीण भागात छुपी बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आढळते. छुपी बेरोजगारी म्हणजे काय, तर ग्रामीण भागामध्ये एखादं शेत आहे, त्या शेतामध्ये एक शेतकरी शेती करतो. एक शेतकरी शेती केल्यानंतर काय होतं, त्याचं उत्पादन घेतो. उत्पादन घेतल्यानंतर भाताचं उत्पादन घेतल्यानंतर त्याला उत्पादन होतं आणि जवळपास 20 पोती भात निघतो त्या शेतामधून. त्याला मदत करायला दुसऱ्या वर्षी त्याच्याच घरातले 2 माणसं आणखीन येतात. 2 माणसं आणखीन येतात. हे 2 माणसं देखील याला मदत करायला आल्यानंतर देखील त्या शेतामध्ये काम केल्यानंतर उत्पन्न हे 20 गोणींचंच येतं. म्हणजेच काय, एक जण असला तरी 20 गुण तो करू शकतो आणि 3 जण असले तरी काय झाले, 20च गुंठ्या उत्पादन येऊ शकतं. म्हणजे काय, ही झाली छुपी बेरोजगारी. म्हणजे काय, हे 2 जण आहेत, हे एक प्रकारचे नसल्यासारखेच आहेत. काम केलं किंवा न केलं तरी काय उपयोगाचे नाही आहे. ही काय झाली, छुपी बेरोजगारी. त्याच्यानंतर आहे प्रादेशिक विषमता. औद्योगिक राज्यांमध्ये रोजगार संधी अधिक असून मागास भागांमध्ये कमी आहे. म्हणजे आपलं जो आपण बघितला, आपला भारत बघितला, आपला महाराष्ट्र बघितला, तर काही जो भाग आहे त्याच्यामध्ये काय आहे, जास्त प्रमाणामध्ये रोजगार आहेत. विदर्भासारख्या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये रोजगार आहेत. म्हणजे काय आहे, विषमता आहे. कशामध्ये, कामगारांमध्ये. त्यानंतर आहे कौशल्य विसंगती. जो कामगार वर्ग आहे ना, त्या कामगार वर्गांमध्ये काय आहे, काही कौशल्य आहेत कामगारांकडे, काही कामगारांकडे कौशल्याची कमतरता आहे. त्याच्यामुळे काय होतं, कामगार बाजारामध्ये एक प्रकारचं फरक निर्माण होतो. हे पण एक झालं कामगार बाजाराचं वैशिष्ट्य की कौशल्यामध्ये विसंगती आहे. त्यानंतर आहे वेतनातील असमानता. कामगार वर्ग आहे ना, तर कामगार वर्गांमध्ये काय असतं, वेतन हे समान नसतं. त्याचं वेतन हे कशावरती डिपेंड असतं, त्याचं लिंग, प्रदेश, कौशल्य आणि क्षेत्रानुसार
फरक असतो. आता आपल्या भारतामध्ये कामगार जो आहे काम करणार आहे त्याचं उत्पन्न हे अमेरिकेमध्ये काम करणाऱ्या कामगारापेक्षा कमी आहे. हे आपल्याला माहीत पाहिजे. आपल्या भारतातलं जर बघितलं भारतातलंच तर मुंबईमध्ये काम करणारा वर्ग जो आहे त्याचं उत्पन्न जास्त आहे विदर्भामध्ये काम करणाऱ्या कामगारापेक्षा. म्हणजेच काय, वेतनामध्ये सुद्धा असमानता आहे. त्यानंतर आहे सामाजिक सुरक्षेचा अभाव. आपल्याकडे खूप कमी प्रमाणामध्ये सामाजिक सुरक्षा मिळत नाही. बहुसंख्य कामगारांना पेन्शन नाही मिळत, त्यांना विमा नाही मिळत, त्यांना आरोग्य सुविधा देखील नाही मिळत. आणि हे जे लोक असतात ते कसे असतात, असंघटित क्षेत्रामधले कामगार असतात. तर आपण हे बघितलं, कामगार बाजार बघितलं, त्याचं वैशिष्ट्य स्वरूप बघितलं, त्याची व्याप्ती बघितली, त्याचे अर्थ बघितलं. त्याचा आता निष्कर्ष बघायचा आहे. तर भारतीय कामगार हा बाजार काय, तर भारतीय कामगार बाजार हा देशाचा काय आहे, कणा आहे. याला देशाचा कणा का सांगितलं आहे, की जर भारतीय बाजार जो आहे कामगार बाजार आहे हा काय करतो, देशाला विकसित करण्याचं काम करतो, म्हणून तो काय आहे, कणा आहे. मोठी लोकसंख्या ही भारताची ताकद आहे. जर त्या ताकदीला योग्य प्रमाणामध्ये वापर दिला तर काय होईल, त्या लोकांचा विकास होईल. त्याच्यामुळे आर्थिक विकासाला देखील चालना मिळेल. जर तिला काय योग्य प्रमाणामध्ये शिक्षण दिलं, कौशल्य दिलं, रोजगार दिलं आणि त्यांना प्रॉपर सुरक्षा मिळेल. कशाची, सामाजिक सुरक्षा. सध्या काय आहे, बेरोजगारी आहे, असंघटित क्षेत्र आहे, कौशल्यामध्ये पण तफावत आहे आणि सामाजिक सुरक्षेचा देखील अभाव आहे. अशा प्रकारचे आव्हानं ह्या कामगार बाजारामध्ये आहेत. त्यासाठी आपल्याला योग्य कामगार सुधारणा करणं गरजेचं आहे. कौशल्य विकास योजना आणणंसुद्धा गरजेचं आहे. रोजगार निर्मितीसाठी वेगवेगळी धोरणे सरकारने आणली पाहिजेत. सामाजिक सुरक्षा विस्तारल्यास भारतीय कामगार बाजार अधिक काय होईल, सक्षम होईल आणि समावेशक बनेल. आणि ह्या सर्व गोष्टींमुळे काय होईल, देशाचा विकास होईल. आणि त्याच्यामुळे त्याला काय सांगितलं आहे, कामगार बाजाराला भारताचा कणा देखील म्हटलेला आहे. तर आपली इथं भारतीय कामगार ही कन्सेप्ट संपलेली आहे. तुम्हाला एकदम सोप्या आणि सरळ भाषेत समजून सांगितलेली आहे. याच्यावरती प्रश्न आला तर तुम्हाला लिहिता आला पाहिजे. इथे आपण लेक्चर संपवतोय.